अनैतिक संबंधामधून होणाऱ्या गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं असताना आता त्यात भर टाकणारी एक बातमी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरमधून समोर आली आहे। शोभा रवींद्र काळभोर नामक एका विवाहित महिलेने त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या गोरख त्र्यंबक काळभोर नावाच्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते, ज्यात तिचा दारू पिणाऱ्या नवऱ्याचा अडथळा येत होता। म्हणून या दोघांनी मिळून आरोपी महिलेचा पती रवींद्र काळभोर याची हत्या केली आहे। तर संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या 3 तासांमध्ये या गुन्ह्याचा उलगडा केला आहे। म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट्टा। रवींद्र आणि गोरख एकाच गावातील राहणारे, बांधाला बांध आणि शेजारी शेजारी घरं असणारे हे दोघे एकमेकांचे चांगले शेजारी होते। त्यामुळे गोरखचे रवींद्र यांच्या घरी सतत येणे जाणे असायचे। दोघांनी एकत्र 4 व्हीलर देखील खरेदी केली होती। तर गोरख यांनी रवींद्र यांना वापरण्यासाठी 3.5 लाख रुपये दिले होते। याच काळात गोरख व रवींद्रची पत्नी शोभा यांची जवळीक वाढली, ज्याचं रूपांतर पुढे अनैतिक संबंधामध्ये झालं। गोरख आणि शोभा या दोघांचे अनैतिक संबंध आहेत याची माहिती रवींद्र यांना होती। त्यातून रवींद्र आणि शोभा या दोघांमध्ये वाद होत होते। या काळात अनेकदा रवींद्र दारू पिऊन शोभाला मारहाण करत होता। रवींद्रकडून होणाऱ्या सतत त्रासाला शोभा वैतागली होती, तर तिचा प्रियकर गोरख देखील रवींद्रवर चिडून होता। यातून गोरख आणि शोभा या दोघांनी रवींद्रचा बंदोबस्त करण्याचे ठरवलं। सुरुवातीला रवींद्रला काहीतरी गंभीर इजा करून त्याला एका जागेवर बसवायचं ठरलं होतं, पण गोरखने रवींद्रचा कायमचा बंदोबस्त केला। शोभा आणि गोरखने मिळून केलेल्या प्लॅननुसार शनिवारी 29 मार्चला शोभा आणि रवींद्र यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी थिऊर गावी निघून गेली। त्यानंतर गोरखने संधी साधून रवींद्रचा घात केला। 31 मार्चच्या रात्री रवींद्र दारू पिऊन एकटाच घरी होता, तेव्हा गोरख हा त्याच्यासाठी जेवण घेऊन आला। त्यानंतर रवींद्र 11च्या सुमारास घराबाहेर झोपी गेला। यानंतर मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास गोरख त्यांच्या घरी आला आणि त्याने झोपेत असतानाच रवींद्रच्या डोक्यात फावड्याच्या दांडक्याने जोरात वार करून त्याची हत्या केली आणि मग घटनास्थळावरून पळ काढला। मंगळवारी 1 एप्रिलच्या सकाळी 7:30च्या सुमारास पोलिसांनी लोणी काळभोरमधील रायवाडी रोडवरील वडाळी वस्ती या ठिकाणी एक जण जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे हे पोलीस स्टाफसह तत्काळ घटनास्थळी रवाना झाले। तेव्हा रवींद्र काशीनाथ काळभोर हा त्यांच्या राहत्या घराबाहेर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मिळाला। त्यानंतर पोलिसांनी तत्काळ रवींद्रला लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र उपचारापूर्वीच रवींद्रचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। त्यानंतर रवींद्रच्या मारेकरांचा शोध पोलिसांनी सुरू केला। गावात व आसपासच्या परिसरात चौकशी करत असताना गोरख आणि शोभाचे अनैतिक संबंधाची कुजबूज पोलिसांच्या कानावर आली आणि संशयाचा काटा या दोघांकडे वळाला। नंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केली। पहिल्यांदा दोघांनी देखील पोलिसांच्या प्रश्नांना टोलवाटोलीची उत्तरं दिली, पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर शोभा व गोरख या दोघांनीच रवींद्रची हत्या केल्याचं कबूल केलं। त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये रवींद्रचा अडथळा निर्माण होत होता आणि त्यांनी त्यामुळे रवींद्रला संपवलं असल्याची कबुली यावेळी पोलिसांना दिली। परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र काळभोर हत्या प्रकरणाचा तपास केला गेला, ज्यात अवघ्या 3 तासांच्या आत लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा उघडीस आणला। पोलिसांनी सध्या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।